मूळ अवयव समजून घेण्यासाठी आपण आधी अवयव पाडायचे म्हणजे काय ते बघूया. आपण अवयव पाडतो म्हणजे काय करतो? म्हणजे ती संख्या त्या अवयवांच्या गुणाकारामध्ये आपण लिहितो. म्हणजे आता 6चे मी इथे अवयव पाडले आहेत. म्हणजे मी 6 लिहिले आहे. 1 गुणिले 6 आणि 6 बरोबर 2 गुणिले 3. आता 20चे आपण अवयव पाडूया. 20 बरोबर 1 गुणिले 20, 20 बरोबर 2 गुणिले 10, 20 बरोबर 4 गुणिले 5 आणि 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. आता बाकी इथे एवढे जे सगळे अवयव पाडले आहेत त्याच्यामध्ये मी काही अवयवांच्या खालीच ही लाल रेघ मारलेली आहे. तर आता हे जे लाल रेघ मारलेले अवयव आहेत आणि बाकीचे अवयव आहेत, या दोन्हीमध्ये काही फरक जाणवतोय का? म्हणजे मी जेव्हा असं लिहिलं की 20 बरोबर 2 गुणिले 10 आणि 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5, तर या दोन प्रकारच्या अवयवांमध्ये काही फरक आहे का? तर फरक आहे. काय फरक आहे? की हे जे लाल रेघवाले अवयव आहेत यामधले सर्व अवयव हे मूळ संख्या आहेत. म्हणजे मी जेव्हा म्हणते 20 बरोबर 2 गुणिले 10 तेव्हा 10 ही संयुक्त संख्या आहे. पण मी जर त्याऐवजी 2 गुणिले 2 गुणिले 5 म्हणलं तर 2, 2 आणि 5 या सर्व मूळ संख्या आहेत. म्हणजेच मी जेव्हा एखाद्या संख्येचे असे अवयव पाडते की त्यातला प्रत्येक अवयव ही मूळ संख्या असेल, त्यावेळेला त्या अवयवांना मूळ अवयव म्हणतात. आणि हे जे मी काय करते या पद्धतीला मूळ अवयव पाडणं असं म्हणतात. म्हणून 6 बरोबर 2 गुणिले 3 असं जे मी लिहिलं हे मी मूळ अवयव पाडले आणि 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5 हे सुद्धा मूळ अवयव लिहिलेले आहेत. आता हे मूळ अवयव शोधायचे कसे? तर आता आपण ते बघूया. त्याच्यासाठी आपण काय करतो की ज्या संख्येचे आपल्याला मूळ अवयव शोधायचे त्या संख्येला आपण मूळ संख्यांनी भागत राहतो. आणि असं कुठपर्यंत भागत राहतो? जोपर्यंत आपला भागाकार म्हणजे उत्तर ही मूळ संख्या येत नाही तोपर्यंत आपण मूळ संख्येने भागत राहतो. म्हणजे आता 20 घेऊया आपण. आता 20ला मी मूळ संख्येने भागणार. आपण कायम सगळ्यात छोट्या मूळ संख्येपासून सुरू करतो. सगळ्यात छोटी मूळ संख्या कोणती आहे? 2. मग मी 20ला 2 ने भागलं, उत्तर आलं 10. आता 10ला पुन्हा 2 ने भाग जातोय का? अजून एक माझी मूळ संख्या पुन्हा छोटी घेतली मी. 10ला 2 ने भागलं, उत्तर आलं 5. आता 5 ही माझी मूळ संख्या आहे. आता 5ला मी कशाने भागू शकणार नाही. म्हणजे आता मी इथे थांबणार. माझा भागाकार ही मूळ संख्या आलेली आहे, त्यामुळे आता मी इथे थांबणार. आता हे जे सगळे मूळ अंक आहेत, म्हणजे ज्या मूळ संख्यांनी मी भागलं त्या मूळ संख्या आणि शेवटी माझं जे उत्तर आलं भागाकार शेवटची मूळ संख्या, हे सर्व मिळून मी घेतले तर माझे मूळ अवयव येतात. बरोबर आहे? 2 गुणिले 2 गुणिले 5 हे सर्व माझे मूळ अवयव झाले. 20चे मूळ अवयव झाले. अजून एक उदाहरण घेऊया. 36. आणि सगळ्यात छोट्या मूळ संख्येने भागायला सुरू करूया. 2 ने भागलं, उत्तर आलं 18. 18ला 2 ने भाग जातोय का? जातोय. उत्तर आलं 9. 9ला 2 ने भाग जातोय का? नाही जाते. मग आपण आता पुढची मूळ संख्या बघू. पुढची कुठली 2 नंतर? 3. 9ला 3 ने भाग जातोय का? जातोय. उत्तर आलं 3. 3 ही मूळ संख्या आहे, म्हणजे आता आपण थांबायला पाहिजे. मग आता ह्या सगळ्या मूळ संख्या ज्यांनी आपण भागलं आणि अजून एक शेवटची मूळ संख्या की जिला आता आपण जिथे आपण थांबलो भागाकार करायचं, या सर्व संख्या आपण जर घेतल्या तर हे सर्व अंक हे 36चे मूळ अवयव झाले.